नमस्कार, मी महेश शिंदे. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला भारतीय संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताला सर्वात मोठा दागिना दिला, तो म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे संविधान. आत्ताच्या या सत्य परिस्थितीमध्ये वास्तविक जीवनामध्ये काय चाललंय तर प्रत्येकजण नावं ठेवतात, आपल्या संविधानाला नावं ठेवतात. म्हणजे काय करतात, एखादी गोष्ट झाली, एखादं चुकीची अशी गोष्ट घडली तर प्रत्येकजण काय करतं तर संविधानाला दोष देतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोंडची वाक्य आहेत की एखादं संविधान त्याच्यामध्ये कितीही त्रुटी असतील, कितीही त्याच्यामध्ये चुका असतील आणि जे सत्तेत आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, ज्यांचं सरकार बनलेलं आहे ते लोक, अशी लोक ते संविधान वापरत आहेत. मग हे संविधान कितीही चुकीचं असेल आणि वापरणारी लोक चांगली असतील, जे सत्ता उपभोगत आहेत अशी लोक चांगले असतील तर ते संविधान सुद्धा चांगलं ठरणार आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. एखादं संविधान हे खूप चांगलं असेल, त्याच्यामध्ये खूप साऱ्या सोयी असतील, पण वापरणारी जी लोक असतात म्हणजे जे राज्य करत असतात आपल्या म्हणजे सरकार, तर ते सरकार जर संविधान जर कितीही चांगलं असेल आणि ते वापरणारी लोक हे चुकीचे असतील, वाईट असतील, त्यांना वापरायचं कसं हेच माहिती नसेल तर ते संविधान त्यांच्यासारखंच वाईट ठरलं जाईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळं संविधान त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे वाचायच्या आधीच, ते कळून घ्यायच्या आधीच लोक काय करतात, त्याला नावं ठेवतात की हे झालं तर संविधान बदला, पूर्णपणे बदला. अरे का बदलायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टींचा विचार संविधानामध्ये केलेला आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज आपण जे बोलतो, ऐकतो, वाचतो, लिहितो हे संविधानानं दिलेलं आपल्याला देण आहे. संविधानामुळे आज आपण लिहू शकतो, वाचू शकतो. आणि अधिकारी होतात लोक, मोठमोठे अधिकारी होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, IAS, IPS, न्यायालयामध्ये न्यायाधीश होतात. तर ही सर्व देण ही संविधानाची देण आहे. मनुस्मृतीमध्ये एवढी मोठी विषमता होती, वर्णव्यवस्था, ज्याच्यामध्ये 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर अशा वर्णव्यवस्थेने फक्त एकाच पर्टिक्युलर वर्गाचं चांगलं व्हावं यासाठी जे नियम लिहिले आणि जो शूद्र आणि जे शूद्र आहेत, जे अतिशूद्र आहेत, त्यांच्यावरती जे कठोर नियम लादले, त्यांच्यासाठी असे काहीच चांगले नियम लिहिले नाहीत, त्यांच्यावरती गुलामी लादली. एवढी भयंकर मोठी विषमता त्या मनुस्मृतीने दिली. असे ग्रंथ, काही लोक अशा घाणेरड्या विचारांच्या ग्रंथाचं समर्थन करतात, पण भारतीय संविधान काय आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये काय लिहिलेलं आहे ते जाणून घेण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत. अशा लोकांना मी ते स्वतः बौद्धिक दारिद्र्यात आहेत असं मी समजतो. कारण त्यांचा कधीही अभ्यास नसतो, ते कधी वाचत नाहीत, ऐकत नाहीत, म्हणजे काय असतं त्याचा अभ्यास करत नाहीत, खोलवर जाऊन अभ्यास करत नाहीत. म्हणजे जे सांगतात, जे चुकीचे लोक आहेत, जे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते लोक काय करतात, चुकीचं सांगतात की हे असं लिहिलंय. तर ऐकणारी लोक काय करतात, जो सांगतोय त्याच्यावरती डायरेक्ट विश्वास ठेवतात आणि तेच खरं समजून घेतात, त्यालाच खरं ठरवतात. अशी आपल्या भारतीय समाजाची एक प्रकारे दशा आहे, म्हणजे अशीच मानसिकता आहे. आपल्या भारतातील लोक खूप मानसिक बौद्धिक दारिद्र्यात आहेत. त्यांना काहीच जाणून घ्यायचं नाही, तर्क करायचा नाही, चिकित्सा करायची नाही, अभ्यास करायचा नाही. जे आहे, जे वाहत आलंय त्याच्यासोबतच वाहत जायचं. मग प्रवाह कितीही चुकीचा असला तरी त्या प्रवाहासोबत वाहत जायचं, असं आपले भारतीय समाजातील लोक आहेत.
फक्त एकाच धर्मातील नाहीत तर सर्वच धर्मातील असे लोक आहेत, सर्वच भारतीय. मला असं वाटतं की 50% लोक असे आहेत, 50% लोक चांगल्या प्रवाहात वाहत आहेत आणि काही लोक हे वाईट प्रवाहात वाहत आहेत. म्हणजे त्यांचा प्रवाह हा सदोष आहे, त्याच्यामध्ये खूप सारे दोष आहेत. तो चिकित्सक नाही आहे, तो तर्कावरती आधारित नाही आहे. ते लोक असत्याच्या मार्गाने जात आहेत. आता सध्या जे लोकशाहीचा तिसरा स्तंभ न्यायपालिका, त्याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? कारण कोणतेही जे निर्णय होत आहेत ते सत्याच्या बाजूने होत नाहीत, त्याच्यावरती शंका निर्माण झालेली आहे. तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ह्याच्यावरती प्रत्येक व्यक्तीनं विचार करायला हवा. खूप मोठ्या संकटात आपण सापडणार आहोत. जर निकाल हे निष्पक्ष लागत नसतील तर लोकशाहीची हत्या आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी बनवलेलं हे राज्य आहे. लोकांसाठी बनवलेलं आहे, आपल्यासाठी. काही लोकांना हे लोकशाही असलेलं राज्य नको आहे. त्यांना मनुस्मृतीसारखं 4 वर्ण व्यवस्था हव्यात, आहे तसं. आता असे जे काही ग्रंथ होते, कथक संहिता, मैत्रेयणी संहिता, आपस्तंभ धर्मसूत्र, विष्णुस्मृती, नारस्मृती, ऋग्वेद, त्याच्यानंतर वचन संहिता, ऐत्रेय ब्राह्मण, तैत्रेय ब्राह्मण आणि मनुस्मृती, या ग्रंथामध्ये जी विषमता लिहिलेली आहे ती लोकांनी, आपल्या भारतीय समाजातील लोकांनी, 50% लोकांनी अजूनही त्याच पद्धतीने राहतात, वागतात. ते लोक बौद्धिक दारिद्र्यात आहेत. मग अशा लोकांना मी सांगतो की कधी तुम्ही संविधानाचं पान उघडण्याचा प्रयत्न करा, ते वाचण्याचा प्रयत्न करा. भारतीय संविधानामध्ये काय लिहिलंय? सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला, माझा हा पहिला भाग आहे, माझा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक लोकांपर्यंत खरा इतिहास गेला पाहिजे, हा माझा आटोकाट प्रयत्न आहे. कोणत्याही धर्माला मी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत नाही. जे काय आहे, जे सत्य आहे, जे मी वाचलेलं आहे ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 1950 याच्यामध्ये जे प्रिएम्बल आहे ते काय होतं की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. मित्रांनो, आता हीच उद्देशिका मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही भारताचे लोक, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळवून देण्याचा. म्हणजे आपण भारताचे नागरिक आहोत. हा जो भारत देश आहे आपला, तो सार्वभौम आहे, म्हणजे फ्री आहे, इंडिपेंडंट आहे. त्याला स्वतःला अधिकार आहेत, त्याला स्वतःला अधिकार आहेत की तशा प्रकारचा नियम, कायदा, लॉ बनवण्याचा. आणि कोणतीही तिसरी, थर्ड पार्टी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणूनच सार्वभौम म्हणजे इंडिपेंडंट, फ्री आहे. समाजवादी म्हणजे सर्व समाजातील लोकांना एक समजण्याचा उद्देश. समजा एखादा व्यक्ती शोषित पीडित असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्यापर्यंत येण्याचा, त्याची मदत करायची. बरोबर.
त्याला त्याचा हक्क मिळवून द्यायचा, अशी जी भावना असते, समाजवादी भावना, म्हणजे समाजासाठी झटण्याची भावना असते. लोकांच्या मनामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते, तर ते लोक समाजासाठी झटतात. त्याप्रमाणे समाजासाठी समाजवादी हा विचार रुजवण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाने केलेला आहे. धर्मनिरपेक्ष, त्याचा अर्थ की भारतामध्ये वेगवेगळे असे अनेक धर्म आहेत. हिंदू आहे, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि ईसाई. भारत हा देश फक्त एकाच धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही. इथं भरपूर असे धर्म आहेत, जाती आहेत, पंथ आहेत, वंश आहेत. हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचे जे संविधान आहे ते फक्त एका धर्मासाठी नाही. हे प्रत्येक धर्मातल्या, म्हणजे कोणताही धर्म असो, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, ईसाई, कोणी कोणत्याही जातीचा असो, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे भारतीय संविधान आहे. त्याच्या हक्कासाठी आहे, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहे. भारतीय संविधानाने त्याला काय दिलं? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक त्याला न्याय दिला. हा न्याय दिला त्याला. त्याच्यानंतर त्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. त्याच्यानंतर श्रद्धा आणि उपासना करण्याचं स्वातंत्र्य दिलं, म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचं आचरण करू शकता. हे स्वातंत्र्य भारतीय संविधानानं दिलं. त्याच्यानंतर प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये एकमेकांसोबत बंधुभाव, एकात्मता कशी ठेवायची, एकता कशी ठेवायची, या प्रकारे हे भारतीय संविधानानं हे आपल्याला ही मूल्ये दिलेली आहेत. आणि 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना दिलं. ह्याच्यामध्ये संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, लिहिण्याचा, बोलण्याचा, वाचण्याचा. तो कोणत्याही जातीतील व्यक्ती असो, धर्माचा असो, किंवा पुरुष असो, स्त्री असो, अशा प्रकारचा कोणताही भेद या इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान याच्यामध्ये कसलाही भेद केलेला नाही. इथं सर्वांना एक समजलेलं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आपण सर्वात पहिल्यांदा भारतीय आहोत, अशी भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये रुजवलेली आहे. माझा हाच प्रयत्न आहे की मला लोकांपर्यंत खरा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतोय. आजपासून मी सुरुवात केलेली आहे. जर काही चुका वगैरे, काही शंका असल्यास तुम्ही कळवा, तुम्ही दाखवून द्या. कोणत्याही धर्माला मला टार्गेट करायचं नाही आणि नाही कुणाच्या भावना दुखवायच्या आहेत. फक्त लोकांपर्यंत महापुरुषांचा आणि जे खरं आहे, जे सत्य आहे, जे वास्तविक आहे, ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत मला पोहोचवायचं आहे. हाच माझा उद्देश आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.